नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की गौतम आणि आशावरीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असते. पमा आणि तिचं संपूर्ण कुटुंब आनंदात असतं, पण दुसरीकडे आपण पाहतो की समायराच्या मनामध्ये संतापाची लाट धगधगत असते आणि तिला गौतम कोणत्याही परिस्थितीत मिळवायचाच असतो. आणि तिला स्पष्ट कळून चुकलेलं असतं की जोपर्यंत जयचं लग्न होत नाही तोपर्यंत गौतमचंही लग्न होणार नाही. म्हणून ती एक भयंकर कट रचते आणि समायरा मनामध्ये म्हणत असते की गौतम आणि आशावरीचं लग्न थांबायलाच पाहिजे आणि जर थांबायचं असेल तर त्याआधी जयचे आयुष्य उद्ध्वस्त करावं लागेल. आणि त्यामुळे ती जयच्या आयुष्यात वादळ आणण्याचा प्रयत्न करते आणि जयचं नाव बदनाम झालं की त्याचं लग्न मोडेल आणि मग गौतमचं लग्नही कधीच होणार नाही असा तिचा कट असतो. म्हणून ती त्याच दिवशी संध्याकाळी जयच्या ऑफिसमध्ये जाते आणि उशिरापर्यंत जय काम करत असतो. योगायोगाने शर्वरी एका महत्त्वाच्या फाईलसाठी ऑफिसमध्येच थांबलेली असते आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कडकडाट विजांचा कडकडाट आणि संपूर्ण परिसरात वीजच असते आणि त्याच्यात वीज चालली जाते. त्या ऑफिसमध्ये मुख्य दार ऑटोमॅटिक लॉक होऊन जातं आणि जय आणि शर्वरी दोघेही तिथे अडकून पडतात. आणि हाच कट रचण्यासाठी समायराला पूर्णपणे चान्स मिळतो आणि तिथे शर्वरी आता काय करायचं असं विचारात असते आणि जय म्हणतो की घाबरू नको, आपण सिक्युरिटीला संपर्क साधू. तेव्हा मोबाईल नेटवर्कही बंद झालेलं असतं. या क्षणाची समायरा वाट पाहत असते. ती मुद्दामून ऑफिसमध्ये पोहोचते आणि अंधारात तिला जय आणि शर्वरी आत असल्याचं दिसतं आणि तिला माहितीच असतं आणि ती क्षणाचाही विलंब न करता स्वतः कपडे विस्कटते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते आणि थेट पोलिसांना फोन करते आणि ती मुलगीला सांगते का तू असं असं सांग. आणि समायरा म्हणते हॅलो, लगेच या येथे. ऑफिसमध्ये एका मुलीवरती जबरदस्ती सुरू आहे. काही मिनिटातच तिथे पोलीस येतात आणि दार उघडलं जातं. जय आणि शर्वरी काहीच समजण्याआधी समायरा रडण्याचं नाटक करत पुढे जाते आणि समायरा म्हणते की ऑफिसमध्ये काय चाललेलं होतं ते मी स्वतः पाहिलेलं आहे आणि जयने शर्वरीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न तर केलाच, पण तिची दुसरी मैत्रीण आहे तिच्यासोबत पण त्याने तसंच केलेलं होतं. जय आणि शर्वरी दोघेही हादरूनच जातात. जय म्हणतो काय समायरा, तुला शुद्ध आहे का, तू काय बोलतेस? पण शर्वरी ही सरळ सरळ खोटी तक्रार करते आणि पोलीस दोघांनाही म्हणणं ऐकतं, पण कोणाचाही ठोस पुरावा नसल्यामुळे ते चौकशीसाठी जयला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि ते असं म्हणतात की तुम्हाला तिथे यावं लागेल, पण पोलीस अधिकारी आम्ही तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घेत आहोत असं म्हणत असतात. जय शांतपणे पोलिसांसोबत निघून जातो आणि शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की तेजस्विनीला ही बातमी समजते. ती तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिच्या ओळखी आणि वकिलांच्या मदतीने जयची सुटका होते. घरी परतताच समायरा संधी साधते. समायरा म्हणते काकू, एक गोष्ट सांगू का, काल जय आणि शर्वरी रात्रभर ऑफिसमध्ये एकटेच होते आणि तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती हे ऐकून संतापाची लाट सुरू होते. संताप तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसू लागतो. समायरा म्हणते लोक काहीही बोलतात, जय आणि शर्वरीमध्ये नेमकं काय सुरू आहे हे आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेले आहेत. तेव्हा तेजस्विनी थेट जय समोर येते आणि म्हणते तेजस्विनीलाही तेच पाहिजे असतं आणि तेजस्विनीच्या मनामध्ये शर्वरीबद्दल सगळ्यात मोठी शंका असते. तेजस्विनी म्हणते की जय, हे काय ऐकते मी आणि आपल्या घरामध्ये प्रतिष्ठा मातीमध्ये मिळवलेली आहेस तू आणि आज नाही 2-3 वेळा तसं झालेलं आहे. तेव्हा जय म्हणतो आई, आधी माझं ऐकून तर घे. तेजस्विनी म्हणते मला काहीही ऐकायचं नाही. रात्रभर एका मुलीसोबत तू ऑफिसमध्ये काय करत होतास? तेव्हा जय म्हणतो आम्ही दोघं अडकलेलो होतो, वीज गेलेली होती आणि हा फक्त योगायोगच होता. तेव्हा तेजस्विनी म्हणते बास बास झाला आता, अजून एकही शब्द बोलू नको. तुझ्यामुळे आपल्या घराचं नाव खराब झालेलं आहे आणि तू रात्रभर जेलमध्ये सुद्धा राहून आलेला आहे. जय पुन्हा पुन्हा सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तेजस्विनी त्याचं एकही वाक्य ऐकून घेत नाही, कारण त्याला माहिती असतं की जयने जे काही प्रकार केलेला आहे तो काहीच नाही, पण तरीही तिला तेच सांगायचं असतं, कारण तिला शर्वरीसोबत जय राहिलेला आवडत नाही. जय पूर्णपणे खचून जातो आणि तो सर्वांसमोर ठाम निर्णय घेतो. जय म्हणतो जर माझ्या चारित्र्यावरच संशय घेतला जात असेल ना आई, तर आजपासून मी लग्नाचाच विचार सोडतो. हे ऐकतात सगळेजण अवाक होतात, पण तेजस्विनीच्या मनामध्ये हेच पाहिजे होतं आणि तेच झालेलं असतं. सगळेजण अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागतात. जय म्हणतो आणि आजपासून माझ्या कंपनीत कोणतीही महिला कर्मचारी काम करणार नाही आणि मी स्वतः हा नियम लागू करतो. आणि हे ऐकताच समायराच्या चेहऱ्यावरती कपटी हास्य उमटतं. समायरा मनामध्ये म्हणते हा तर फक्त पहिला डाव होता जय, आता तुझं लग्न तर दूरच, गौतम आणि आशावरीचं लग्नही मी होऊ देणार नाही असं ती मनामध्ये म्हणत असते. दूर उभी असलेली शर्वरी मात्र समायराकडे
संशयाने पाहत असते आणि शर्वरी मनामध्ये म्हणते, समायरा, हे सगळं तुझंच कारस्थान आहे याची मला खात्री आहे, पण तुझ्या विरुद्ध पुरावा मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? शर्वरी आणि जय हे दोघेही एकत्र काम करतील का आणि पुढे त्यांचं काही जुळेल का, हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.